घ्या आता चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला भेट देण्यासाठी येणार आहे 5 वर्ष असलेले बेरोजगार. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. हॅलो. हा पायवर आपल्या ग्रुपवर काही पोट्या टाकलं का काही? हा काही पेपर वेपर झाले का? कोणी पास बी झालं का? थांबा एक मिनिट. हा सर, इथं फोन अलाउड नाही आहे सर. ओके बरोबर. हो बोला ना, तुम्ही काय म्हणता? तुम्ही ते बोर्ड वाचलं नाही का? कोणतं बोर्ड? ते मोबाईल यूज नाही करताय तिथे. अरे बाबा, पण माझी संघटनाचे पोट्टे इथं ग्रुपवर मेसेज टाकते रोजच्या रोज. इथं कोणी पास होते नापास होते मला सगळं पाहा लागते. बरं ठीक आहे. चला आपण जनतेच्या प्रश्नाकडे हा एक मिनिट. अरे यार, जाऊ द्या. पोट्ट्याचा पेपर लीक पेपर बंद झाला म्हणून ते बुड्याचा मेसेज आला त्याच्या. बरं आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. हा बोला ना तुम्ही. लय कोणीतरी बोलवलं झालं मला. बुड्या घरीच ठेवतो मला नाहीतरी दिवसभर. बरं आपण चालू करूया. चालू करा तुम्ही. ठीक आहे. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही आता करता काय? आता काय घरी बसलोय. ITI घ्या 2 वर्षाचा, 1 वर्षाची अप्रेंटिस केली. घरी बसलोय. बुड्या म्हणते कामाला कामाला जा. काम भेटून नाही आलं इथं. तर तुम्हाला याची लाज वगैरे वाटत नाही का? किंवा आपण काम काही केलं पाहिजे बा? कायची लाज वाटणार नाही. कामच नाही. काय करणार आहे? सरकार नोकऱ्या काढून नाही आली, काही नाही काढून आली. काय करणार सांगा बरं तुम्ही. बरं आपण दुसरे तुमचं काम आहे का सांगा बाहेर मला. इथे आम्ही इनमीन 4 जण आहे. हा चला आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. काय प्रश्न विचारता? इथं पुरी गरमी जिरून आली आमची. प्रश्न विचारून आले. थंड पाणी बोलवा ना काही. सर आमचं गरमी पाणी किती मला इथं. सर आमचं तेवढं बजेट नाही आहे. सॉरी त्याच्यासाठी. काय बजेटने इथं 5-5 वर्ष अध्यक्ष आहे मी संघटनेचा. त्या तुम्हाला आपली संघटना माहिती आहे का? कोणती आहे? कोणती संघटना होती? अखिल भारतीय बेरोजगार संघटना अमरावती. अरे बापरे, तुम्ही त्याचे अध्यक्ष होतो मी पहिले. आता राजीनामा दिला मी. मला नोकरी लागणार होती पण मी गेलो नाही तिथं. अरे यार, असं नाही करायला पाहिजे. पण आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बरोबर. आपण टाइमपास नाही करूया. बरोबर. जेवणाला टाइमपास झाला आपल्या. घरचे काय म्हणतात तुम्हाला? तुम्ही बेरोजगार आहे असं कोणी टोकत वगैरे नाही का तुम्हाला? लय हो ना. माझ्या गल्लीतल्या तर बांकच होती मला. माझ्या गल्लीतल्या बाया काय म्हणते, पोट्ट पुरं बेरोजगार आहे म्हणते. मला जर पाहिलं ना ते पोट्ट म्हणते जाते गल्लीत जाते तर पायाचं मन नाही करत म्हणते. एवढी बेकार काम म्हणते पोट्ट्याच्या. कुठं जा तर पोट्ट म्हणते नुसतं फिरताना दिसते. पाणी पुड्या खाते, सिगरेटा ओढते, हे करते. तसं नसते मी जातो फक्त किती अभ्यासाला जात असतो बाहेर लायब्ररीत. नाही का सांगू नका कोणाला फक्त तुम्ही. बरं ठीक आहे. चला सांगू नका कोणाला. बरं ठीक आहे. आपण आहे ना पुढचा प्रश्न विचारूया. बोला ना. तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का? अरे बावा, खाता का लाता तुम्ही? गर्लफ्रेंड म्हणून आले का? 4 गर्लफ्रेंड होऊन गेले 5 वर्षात. ITI माया. अरे बापरे, असं काय केलं हो तुम्ही? आम्हाला एक भेटत नाही राजू. एवढं पॉडकास्ट करून आलो. आपली काय खर्रापुरी खायची चपाचप ठुकायचं बापरे. आपल्यावर. तसंही आजकाल कलियुगचा जमाना आहे. बरं आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. किंवा तुम्हाला सगळ्यात जास्त विचारणारा क्वेश्चन काय इंटरव्ह्यू मध्ये? तुम्ही काय शिकले आणि तुम्ही त्याचं उत्तर कसं काय दिलं? ITI आपलं 2 वर्षाचं ITI, 1 वर्षाची अप्रेंटिस. कपाल घासा टकाटक. पण समजा आता पॉडकास्ट जो आहे, कोणी HR वगैरे पाहत असेल तर तुम्ही याला सांगसान काय? हे माझी एकच विनंती आहे का बा, जे पोरं बेरोजगार आहे त्यांना नोकऱ्या द्या. प्रायव्हेट द्या, गव्हर्नमेंट द्या, सरकारला. माझी हेच मागणी आहे. जागा काढा, बेरोजगार पोराला लावा. हेच माझी मागणी आहे. कारण की याची युथ पिढी पूर्ण बिघडून आलेली आहे. खरं पुढे सगळ्या नादी लागलेली आहे. कृपया यांच्या एक चांगली रस्ता दाखवा, चांगलं काम करू द्या. हेच माझी विनंती. जय महाराष्ट्र, जय बेरोजगार. हे आपलं आज आपण बरं थांबूया आपण ह्या क्वेश्चनला. आपण पुढचा क्वेश्चन विचारूया की मित्र काय करतात तुमचे? मित्र वनम्यामध्ये गाडव्यासारखा. अरे बापरे, काय वाक्य बोलले तुम्ही. इकडे गेलो एक बस फोन येता खाली आहे काय? आला पोट्टा माझ्या घराजवळ. पुढे असं बिर्याणीच्या गाडीवर नुसतं खायचं मटन चिकन हे ते बस. म्हणजे तुमचे मित्र बेरोजगार आहे का? आपला अध्यक्ष तो आहे ना बेरोजगार संघटनेचा. बरं मी विसरलोच होतो की तुम्हाला सांग ना. चला आता आपण दुसऱ्या. माझ्या लो बजेट आहे. पाणी चड्डा बिड्डा. अरे तुमचं राहिलंच बोलणं की तुम्ही आज तुमचा पॉडकास्ट होता तर तुम्ही चांगले कपडे तर घालून यायला पाहिजे. कपडे काय सांगू, उद्यानं कपडे नाही घेऊन दिले. परिस्थिती आहे सध्या. या परिस्थिती संडासली आज लग्नात साक्षगंधात इथंच जातोस तुम्ही. अरे बापरे, बेकार परिस्थिती दिसून. चॅनल आहे इंस्टाग्रामवर. काय कोणतं नावाचं आहे? @ हिमांशू जावरकर. ओके आपले बेरोजगारी व्हिडिओ येतात. सबस्क्राईब करतात आपल्या चॅनलला.
समजा तुम्हाला जॉबची ऑपॉर्च्युनिटी आली, येतच नाही ना, येतच नाही, गप्पा होत नाही. येतच नाही जॉबची ऑपॉर्च्युनिटी. पण धरा ना तुम्ही आली, बरं आली आपल्याला. हां, तर तुम्ही कोणता जॉब करण्यात तुमची इच्छुक आहे बा? आपल्याला पाहिजे मस्त कंपनीत जॉब, जायचं 8 घंटे ड्युटी, घरी आराम, बस. जास्त काय आपल्याला पाहिजे नाही. पण की आपली कसं शोक पाणी पूर्ण झालं म्हणजे झालं. ओके ओके. उद्यावरून लग्न करायला लागते म्हणते माझ्या बुड्या, म्हणते माया हम्म. 22-23 वर्ष झालं, 25 वर्ष लग्न करायला लागते म्हणते. पण आजकाल पगारवाल्यालेच तर पोरगी नाही भेटत, आणि तुम्हाला भेटन का हो? शेती आहे ना आपली तर, किती एकर 4 आहे? एकर शेती आहे अरे बाबा, ओके, इरिगेशनची, ओके. संत्रा बगीचा आपली तर, अजून काय पाहिजे. नाही, मग भेटू शकते, मग नक्कीच भेटू शकते. आमच्या जो कॅमेरामॅन आहे त्याला अजून पोरगी भेटली नाही. अरे कॅमेरामॅनचा काय करता, तू तर पुरा गुलाबजाम दिसते मला. हां, ते बरं. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सकाळी तुम्ही किती वाजता उठता? सकाळी आपलं उठणं काय 8 वाजता असते. 8 वाजता उठलो का मारला चहा एक वेळा, आपण गेलो पांढरील्यावर, खाल्ली पुडी पचापच थुकून गेलो चौकात. हां, म्हणजे दिवसाची सुरुवात तुमची पानपराक होते पुडी पुडी आणि रात्री पण पानपरा. पुडी पुडी. मग याचा तुम्हाला लाज नाही वाटत का? आता आपली पूर्ण युथ पाहत आहे, तर तुम्ही यांना संदेश काय देसाल? काही संदेश सांगून का आलो, सगळं या जॉब भेटला असतात ही परिस्थिती नसते ही पोराईवर. जो काय बेरोजगार पडलाय, पुढ्या खर्रा याच्या मागं लागला सगळं. आज जर चांगल्या कुठेही जॉब असता, हे असतं, तर कसं पोरं चांगल्या लाईनीत लागले असते, सगळ्या नोकऱ्या भेटल्या असत्या. आज साली फाशी घेऊन मरून आले कुठे, 5-5 वर्ष UPSC MPSC परीक्षा देऊन आले पोरं. मायबाबा गावावरून अमरावतीला पाठवते गाड्या रूम करून पोट्ट इकडे अभ्यास नाही करत, दुसरे पोरी घुमवते, हे करते कायच्या ना, नोकरी नाही भेटून आली म्हणून. बरं, तुम्ही हे पूर्ण सरकारावर ब्लेम करताय, पण मला असं वाटतं की बा तुम्ही काही ना काही शिकायला हवं, कारण की जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप आहे, पण ते तुम्हाला भेटत नाही आहे. याच्यात तुमचं काही ना काही कमी. खूप वेळा ट्राय केलं कंपनी दुसऱ्याही, मला कसं मला कोणी घेऊनच नाही आलं, तर माझ्या HR डायरेक्ट म्हटलं मला नका लावू, पण तुम्ही माया पोरायला लावा, आपल्या संघटनेच्या पोरायला लावा, कारण की माया भल्यापेक्षा मायापेक्षा 10 पोरं माया ग्रुपवर आहेत. ओके ओके. चला एक पर्सनल हे बोलतो तुमच्याशी, क्वेश्चन विचारतो तुम्हाला. तो क्वेश्चन असा आहे की तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स किती आहे? दाखवतो तुम्हाला, दाखवतो थांब. नाही, तुम्ही फक्त सांगा ते. आपल्या अकाउंटमध्ये काय एक 6 रुपये आहे एका पुडीचे फक्त पैसे. अरे बापरे, मग तुमची दिवसाची सोय कशी लागते हो? ते कसं देता का, पाठवता 50 रुपये, संध्याकाळी टाकतो ना फोन पे तुले, बघ असं म्हटलं की झालं. म्हणजे तुम्ही पैसे घुमवतात. याची टोपी दिली त्याची टोपी येले. चला, आपला आता हा शेवटचा प्रश्न आहे की लोक विचारा मला, कारण की मला बाहेर लागते पुढे खायची राहिली. हा, बस झालंच आहे आपलं. तुमच्या आयुष्यातला गोल काय आहे, नेमका गोल? काहीच नाही. आपल्याला आता 23 वर्ष झालो मी, 2 वर्ष मस्त अजून एखादी UPSC MPSC परीक्षा देऊन पाहतो, झाला तर कलेक्टर होईल. नाही तर काय, चला कामावर आपल्या बसतो, जायचं कामावर, 8 घंटे काम करून घरी लग्न बिग्न करतो, सेटल आपण. 4 एकर शेती आहे ना आपली तर इरिगेशनची. ते लक्षच नाही राहत. 4 एकर शेती आहे, संत्र्याचा बगीचा अजून. हा, संत्र्याचा बगीचा बरोबर आहे तुमचं. आता समजा हा शेवटचा प्रश्न आपण आता याच्यानंतर थांबून देऊ. थांबवाच लागून तुम्हाला, गरमी पहा, हे पहा, कुठे पहा लागून तुम्हाला पहिले, बरोबर नाही का आपली. तुमच्याजवळ टाइम नाही तेवढा. तर हा शेवटचा प्रश्न आहे आपला की समजा कोणी HR आपल्या कमेंटमध्ये तुम्हाला जॉईनिंगसाठी बोलत असेल किंवा ऑपॉर्च्युनिटी देत असेल, तर तुम्ही इमिजिएटली जॉईनिंग व्हाल का तिथे? होऊन जाईल ना. तर त्यांना तुम्ही सांगून द्या की बा तुमचा रिझ्युमे किती पेजेसचा आहे वगैरे हे ते. आपला एकच पेजचा रिझ्यूम आहे, आपल्याला फक्त नोकरी पाहिजे. माझ्या ITI हलाय, मला फक्त कुठेतरी जॉब द्या, विषय करतो. मला बाहेर कुठे येईल, बस हेच बाई विनंती आहे. सगळ्या कंपन्या येईल. जय श्रीराम, जय हनुमान, जय बेरोजगार. ठीक आहे, चला आजचा आपला पॉडकास्ट आपण इथेच थांबूया. आपण भेटूया लवकरच दुसऱ्या याच्यात. आणि सॉरी, असे लोक मी आणतो बेरोजगार वगैरे हे ते, तुम्हाला समजा. अरे काही बोलता का तुम्ही, बेरोजगार म्हणजे समजत नाही तुम्हाला काय परिस्थिती आहे इथं. हो बरोबर आहे. आता मी यांना हाकलतो लवकरात लवकर. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अजून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही एक वेळा म्हणून घ्या, तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळे आपलेच माणसं आहेत, गरीब माणूस.